प्रमाणामध्ये शाळा बंद केलेल्या आहेत. माझं या संदर्भातलं म्हणणं असं आहे की या बाबतीतले दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक मुद्दा जो आहे तो 15 मार्च 2024ला जो राज्य शासनाने शासन निर्णय काढला त्याच्यामुळे शिक्षकांचे पद फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत. जवळजवळ 18,000 शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 25,000 शाळा अशा राहणार आहेत की त्या शाळांना मुख्याध्यापकाचं पदच राहणार नाही. पाचवीचा वर्ग असलेल्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी 5वीच्या वर्गामध्ये 0 शिक्षकांची संख्या असणाऱ्या शाळा 5,000च्या वर असणार आहेत. 6 ते 8च्या सेगमेंटमध्ये जवळजवळ 7,000 शाळा अशा आहेत की त्या शाळांमध्ये फक्त 1 किंवा 2 शिक्षक राहणार आहेत. 3 वर्गांना फक्त हे 2 शिक्षक. RTच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पूर्णपणे उल्लंघन या राज्य शासनाच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाने केल्यामुळे केवळ एवढंच नव्हे तर रात्र शाळा ज्या अतिशय महत्त्वाचं काम करतायत मुंबईसारख्या शहरामध्ये श्रमिक वर्ग हा दिवसभर काम करतो आणि रात्रीच्या शाळेमध्ये अटेंड करून आपल्या शिक्षणाची जी काही महत्वाकांक्षा आहे तो पूर्ण करतो. ह्या निम्म्या शाळा महाराष्ट्रामधल्या बंद होणार आहेत कारण त्यांच्याकडे फक्त 0 किंवा 1च शिक्षक राहणार आहेत. 5 ते 10चे 6 वर्ग त्यामध्ये 6 विषय कोर सब्जेक्ट आणि त्याच्याशिवाय आणखी 2 विषय जे आहेत सर्टिफाईड सब्जेक्ट. एवढ्या 8 विषयांकरता 1 किंवा 2 शिक्षक फक्त या 6 वर्गांकरता त्या ठिकाणी राहणार आहेत. याचं गांभीर्य लक्षात घेण्याची खूपच आवश्यकता आहे आणि म्हणून हा 15 मार्च त्याच्याशिवाय आणखी एक आहे सर, आणखी एक मुद्दा आहे. कशामध्ये घ्यायचं याची तर सूचना द्या, याला अर्धा तास चर्चा द्या किंवा त्याच्या कशामध्ये घ्यायचं याचे तर डायरेक्शन द्या आपण. शासनाने इतका गंभीर विषय आहे. सगळ्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. सरकारचं धोरण आहे शाळा चालवायचं का बंद करायचं एकदा स्पष्ट होऊ देत ना सभागृहात. आपण संसदीय कामकाज मंत्री मला वाटतं की शिक्षण मंत्र्यांना आदेशित करून एक बैठक अधिवेशनानंतर लावावी. कारण 7 दिवसात मग उगाच आश्वासन दिल्यासारखं होईल. कुठे अशी एखादी अर्धाची बैठक बसणारच नाही कारण कामकाज इतकं हेवी आहे. पण ठरवा तुम्ही काय. ठीक. एकनाथरावजी